नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चिल्ड्रन बँकच्या नोटांनी फसवणूक करणारी टोळी जेरबंद, पोलिसांवर चाकू हल्ला. सोशल मीडियावर कमी पैशांच्या बदल्यात जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूरमध्ये कारवाई करत जेरबंद केलं. या कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चाकू हल्ला केला, ज्यात एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. न्यायालयाने चारही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये अमोल रमेश गोरे वय 25, भरत मधुकर वानखेडे वय 25, अविनाश सुनील तायडे वय 22, तिघेही राहणार मलकापूर आणि चेतन गुलाब पाटील वय 25 राहणार महालखेड तालुका मुक्ताईनगर यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर परिसरातील काही तरुण इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून जाहिरातबाजी करत होते. 1 लाख रुपयांच्या बदल्यात 10 लाख रुपये मिळवा असे आमिष ते गरजू आणि लोभी लोकांना दाखवत असत. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकत असे तेव्हा हे भामटे समोरच्या व्यक्तीकडून खरी रोकड घ्यायचे आणि त्या बदल्यात लहान मुलांच्या खेळातील चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया या नोटांचे बंडल सोपून पसार व्हायचे. समोरच्या व्यक्तीची फसवणूक होऊ नये म्हणून ते बंडलच्या सुरुवातीला आणि शेवटी 500 रुपयांच्या खऱ्या नोटा लावून ते पॅक करत असत. या फसवणुकीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांना 7 एप्रिल रोजी मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने एक पथक तयार केलं. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी ग्राहक बनून इंस्टाग्रामवर त्यांच्याशी संपर्क साधला. नोटा बदलण्याच्या बहाण्याने त्यांना मलकापूर शहरातील एका बेकरीजवळ बोलवण्यात आलं. नियोजित ठिकाणी पोलीस पथक साध्या वेशात दबा धरून बसले होते. ठरलेल्या वेळी 2 दुचाकीवरून 4 संशयित तरुण तेथे पोहोचले. पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलिसांशी झटापट सुरू केली. यावेळी एका आरोपीने PSI अविनाश जायभाई यांच्यावर छोट्या चाकूने वार केला, ज्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींच्या झडतीमध्ये त्यांच्याकडून कथित 9 लाख रुपयांच्या परंतु शून्य बाजार मूल्य असलेल्या चिल्ड्रन बँकच्या नोटांचे 18 बंडल जप्त केले. यासोबत दुचाकी, 2 चाकू, 6 मोबाईल फोन आणि 1500 रुपये रोख असा एकूण 2,01,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.